मंडळी आपण इकडं 15 दिवस झाले तुतीची रोपं तयार करायला ठेवली होती. आपल्याला कसं ना कडाकोपऱ्याला लावायचे, त्याच्यामुळे म्हणलं रोपं तयार करून लावू. आता हे लावून झाले 15 दिवस पिशव्यांमध्ये. बघा तुम्ही 15 दिवसानंतर तुती कशी फुटलेली. आणि आणखीन एक गोष्ट अशी, ते मला बघायचं होतं, जर तुतीच्या कांड्या जर पॅकिंगमध्ये किती दिवस राहू शकतात आणि किती दिवस राहिले आणि काय होईल. ज्या दिवशी मी रोपं लागवड केली त्याच दिवशी मी हे कांड्या इथं पॅक करून ठेवल्या होत्या. तर 15 दिवस जर आपण पार्सलमध्ये तुतीच्या कांड्या ठुल्या म्हणजे एखाद्याला पाठवल्या त्याच्यापर्यंत पोहोचायला जर लेट झालं तर काय होईल बघूया आपण. आता एकदम छान अशा कुण्या फुटल्या त्याला मंडळी. म्हणजे 15 दिवस पॅकिंग मध्ये जर तुतीचं कांड्या राहिल्या तर त्याला मस्त अशा रोपं तयार होतील. हे बघा, मला नव्हतं वाटलं. वाव, हे बघा कशा झाल्या. पूजा ह्या पण कांड्या लावून द्यायच्या बरं का आपल्याला. हा, याच्यातल्या रोपांपेक्षा ह्या फक्त एवढा एक हिरवं नाही हे झालंय, त्याला ऑक्सिजन एवढा खास हे नाही झाला. पण मग याला पानं तयार झाले. मला एक गोष्ट कळली नाही, पण आधी ह्या विवन तुतीच्या आहे ना, आधी याला फळं निघतात ग, पानं पण निघतात. आधी फळं येतात आणि मग त्याला पालवी फुटते. सगळ्यात आधी त्याला फळं येतात. हे बघ नाही चिरी येते, पण ही चिरी एवढी खास पिकत नाही बरं का. ती जळून जाणार आता, ती जळून जाते. मस्त रोपलेत, रोप किती वेळ रोमलेत. तर तिच्या काड्या पण एकदम मस्त झाल्या. म्हणजे जर समजा पार्सल पोचायला लेट जर झालं तर काही प्रॉब्लेम येणार नाही, काहीच अडचण नाही. मी अजून बघितलेलं नव्हतं असं. हे बघ, एक ना एक कांडी फुटली. कारण आपण इथं मग आता असं पॅकिंग करून ठेवलेलं नव्हतं ना. आता गिरणीचं कसं आपण, मी इथं 110 कांड्या कट केल्या होत्या, पण ते पिशव्या जरा कमी पडल्या आपल्याला. आणि पिशव्या कमी पडल्यामुळे मग मी उरलेल्या कांड्या हे बघण्यासाठी गेलतो. ते एक ना एक सर्व कांड्या अशा व्यवस्थित फुटल्या. एक पण अशी सडली बिडली नाही, सडली नाही, खराब नाही झाली. तरी पण इथं बाहेर पावसातच मुळ्या पण फुटत आहे. ही बघा मंडळी. आणि शिवाय आम्ही इथं बाहेर पावसातच ठेवलं तर ज्यावेळेस आपण पार्सल पॅकिंग करतो तर ते एकदम व्यवस्थित पॅक केलेलं असतं. कांडी हलणार नाही, डुलणार नाही अशा हिशोबाने. आपण पार्सल पॅक करून पण पाठवतो ना, तर ह्याच पद्धतीने पाठवतो. ते पार्सल मध्ये त्या कांड्या हलल्या डुलल्या नाही पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस त्या अशा रचलेल्या असतात, म्हणजे शेतकऱ्यापर्यंत पोहोचायला थोडस लेट झालं तरी त्याचे कोंब अशी सरळ एकमेकाला हलून, म्हणजे पार्सल किती जरी उचललं साचललं तर सहसा जास्तीत जास्त हलणार नाही याची आपण काळजी घेतो लावतो पार्सल पॅकिंग करताना. तर मंडळी, कोणाला तुतीच्या कांड्या जर पाहिजे असतील तर आपल्याकडे उपलब्ध आहे. तुम्ही पण तुमच्या घरी तुमच्याकडे कांड्या आल्यानंतर जर तुम्हाला असं वाटत असेल की पाऊस खूप होतोय किंवा पाणी कमी पडतंय तर असं आधी रोपं जी आहे ती तयार करून घेऊ शकता पिशवीमध्ये. हे बघा, आणि याला काय आपण कोकोपीट वगैरे वापरलेलं नाहीये, डायरेक्ट माती आणि कुजलेलं शेणखत मिक्स केलेलं आहे. मिक्स करून त्याचा एक गंज घातला होता आणि त्याच्यानंतर ते पिशव्यांमध्ये भरलेलं आहे. हे बघा, आम्ही इकडं काही रोपं तयार करण्यासाठी इथं पिशव्या भरून ठेवलेल्या आहेत. हे खत आहे आपलं शेणखत, कुजलेलं शेणखत आणि माती मिक्स केलेली आहे बघा अशा प्रकारे. तर याच्यामध्ये आता दुसरा आम्हाला एक प्रयोग करायचा आहे, त्याच्यासाठी इथं आम्ही हे तयार करून ठेवलं होतं. तर अशा प्रकारे पण तुम्ही बिना कोकोपीठाचं माती आणि शेणखत व्यवस्थित मिक्स करून एकजीव करून त्याच्या असं पिशव्या भरून त्याच्यामध्ये कांड्या लावू शकता आणि असं रोप पण तयार करू शकता. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि तुतीच्या कांड्या पाहिजे असतील तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.